पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, दादांचं काम पुढे घेऊन जाणार। निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्त्वाची। डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क आकारलं जाणार नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ही माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, तर खासगी क्लासेस चालकाच्या घरावर छापा। परीक्षा आधी काढण्यात आलेल्या गेस्ट पेपरवरून संचालकाची चौकशी। देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक। संजय राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त। शिंदेंची शिवसेना आंदोलन करण्याची शक्यता। सरकारवर टीका करताना संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख। मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू। जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं हा निर्णय। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचंही आवाहन। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात तब्बल 20,000ची मोठी घसरण। सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर, तर चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत। सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता।